Hi friends, today we see the Brewster law. Initially we see when light is incident at an angle on boundary between two transparent media having refractive index n1 and n2. सुरुवातीलाच आपण सांगणार आहे की लाईट अनपोलराइज लाईट आहे. ती अनपोलराइज लाईट दोन मीडियमचा जो इंटरफेस आहे किंवा त्यालाच आपण म्हणतो रिफ्रॅक्टिंग मीडियम त्याच्यावरती इन्सिडेंट होते आणि जे फर्स्ट मीडियम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n1 आहे तर सेकंड मीडियमचा n2 आहे. पार्ट ऑफ लाईट गेट रिफ्रॅक्टेड अँड रिमेनिंग पार्ट गेट रिफ्लेक्टेड. त्या इन्सिडेंट होणाऱ्या लाईटचा काही पार्ट काय होतो रिफ्लेक्ट होतो तर काही पार्ट रिफ्रॅक्ट झालेला आपल्याला दिसतो. Let us consider the unpolarized light is incident from medium of refractive index n1. इथं सांगितलं की अनपोलराइज लाईट जी आहे ती फर्स्ट मीडियममधून ट्रॅव्हल होते आणि त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स n1 आहे. नेक्स्ट बघा, द इन्सिडेंट वेव्ह इज अनपोलराइज. अनपोलराइज म्हणजे काय? इथं जी लाईट आपण इन्सिडेंट दाखवतोय ती लाईट काय आहे? अनपोलराइज लाईट आहे. अनपोलराइज लाईटचा अर्थ होतो लाईट ट्रॅव्हल इन ऑल पॉसिबल डायरेक्शन अँड परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन. जी लाईट ऑल पॉसिबल डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करते आणि ती डायरेक्शन ऑफ प्रोपगेशनला परपेंडिक्युलर असते त्या लाईटला आपण अनपोलराइज लाईट म्हणतोय. आता ही अनपोलराइज लाईट काय होते तर या रिफ्रॅक्टिंग सरफेसवरती इन्सिडेंट होते. आता यात अनपोलराइज लाईटचं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा लाईट वेव्ह इज अनपोलराइज लाईट. आता यातले जे इलेक्ट्रिक वेक्टर्स आहेत ते इलेक्ट्रिक वेक्टर्स आणि मॅग्नेटिक वेक्टर किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आपण कन्सिडर केली त्यातले जे लाईट वेक्टर्स आहेत ते वेक्टर्स काय होतात? काही वेक्टर्स त्यातले परपेंडिक्युलर असतात रिफ्रॅक्टिंग सरफेसला आणि काही पॅरलल असतात. Electric field which is in the plane perpendicular to the direction of incidence is resolved into two components. One is parallel to the plane of paper and another is perpendicular to the plane of paper. Next आपण सांगणार आहोत की इन जनरल रिफ्लेक्टेड अँड रिफ्रॅक्टेड रे डू नॉट हॅव सेम मॅग्निट्यूड. इथं जे रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड रे आहेत या दोन्ही रेची मॅग्निट्यूड सेम नाही. नेक्स्ट बघा याच्यानंतर ना आता आपण पाहणार आहे व्हॉट इज द अँगल ऑफ पोलरायझेशन. अँगल ऑफ पोलरायझेशन कशाला म्हणायचं की या डायग्राममध्ये जो क्यूबीनं दाखवलेला आहे तो अँगल ऑफ पोलरायझेशन आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स फॉर विच रिफ्लेक्टेड रे इज कम्प्लिटली पोलराइज. ज्या अँगल ऑफ इन्सिडन्सला रिफ्लेक्टेड रे कम्प्लिटली प्लेन पोलराइज येतो त्या अँगलला म्हणतात अँगल ऑफ पोलरायझेशन. ॲट ए सेम कंडिशन याच कंडिशनला रिफ्लेक्टेड रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर परपेंडिक्युलर टू इच अदर किंवा रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड रे या दोघांमधला जो अँगल असतो तो 90 डिग्री असतो. आता नेक्स्ट पाहणार आहे आपण लॉचं स्टेटमेंट. द टॅन्जेंट ऑफ पोलरायझिंग अँगल म्हणजे तेच आपण दाखवतो टॅन क्यू बी टॅन्जेंट ऑफ पोलरायझिंग अँगल इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्टिंग मीडियम ॲट विच पार्शियल रिफ्लेक्शन टेक्स प्लेस. परत एकदा ऐका, टॅन्जेंट ऑफ पोलरायझिंग अँगल, टॅन्जेंट म्हणजे टॅन, क्यू बी म्हणजे कोण आहे या ठिकाणी पोलरायझिंग अँगल इज इक्वल टू काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मी दाखवलं आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्टिंग मीडियम ॲट विच पार्शियल रिफ्लेक्शन टेक्स प्लेस. आता याच्यानंतर ना याचं प्रूफ पाहणार आहे. प्रूफमध्ये परत एकदा बघा आपण हे दोन प्रकारे प्रूफ करू शकतो. त्यातला फर्स्ट टाईप आपण इथं सांगणार आहे की हा जो अनपोलराइज लाईट आहे अनपोलराइज लाईट आहे ती इन्सिडेंट होते रिफ्रॅक्टिंग सरफेसवरती त्यानंतर त्या लाईटचं रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन होतं आहे. या डायग्राममध्ये आपल्याला हे दाखवलेलं आहे बघा की ज्यावेळेस लाईटचं रिफ्रॅक्शन होतं आहे इथं ही लाईट दोन कॉम्पोनंटमध्ये डिवाईड होते. एक किंवा दोन रेजमध्ये आपण डिवाईड होताना दाखवतो आहे. एक असे रेजने दाखवलेलं आहे दुसरं डॉटने दाखवलेलं आहे. येस, हे डॉट काय इंडिकेट करतात ते परपेंडिक्युलर आहेत म्हणजे हे ॲक्च्युली असं असतं पण आपण यातलं जे एक रेज आहेत एक दाखवलेलं आहे हा
पण दुसरा जो आहे तो डॉटने दाखवतो, कारण त्याची डायरेक्शन इनवर्ड असते आणि तो आपल्याला डॉटसारखा दिसतो, म्हणून ते दाखवलेलं आहे. नेक्स्ट बघा, ज्यावेळेस ही लाईट इन्सिडंट झाली रिफ्रॅक्टिंग सरफेसवरती, या लाईटचं रिफ्लेक्शन पण झालेलं आहे आणि रिफ्रॅक्शन झाले. रिफ्लेक्शन होत असताना फक्त आपल्याला इथं डॉट दिसत आहेत. या डॉटचा मिनिंग काय? दिस लाईट इज ट्रॅव्हल इन सिंगल प्लेन. एकाच प्लेनमध्ये लाईट आपल्याला ट्रॅव्हल होताना दिसते. याचाच अर्थ आपण तिला म्हणतोय प्लेन पोलराइज. प्लेन म्हणजे हे काय होतं, अनपोलराइज लाईटचं कन्व्हर्जन झालं प्लेन पोलराइजमध्ये. अनपोलराइज इन्सिडंट लाईट अनपोलराइज होती, तिचं कन्व्हर्जन झालं कशात? प्लेन, एका सिंगल प्लेनमध्ये. म्हणून रिफ्लेक्टेड रे आपण दाखवतोय प्लेन पोलराइज आहे. आता नेक्स्ट रिफ्रॅक्टेड रेच्या बाबतीत बघा. रिफ्रॅक्टेड रे बघा, रिफ्रॅक्टेड रेमध्ये आपल्याला काही पॉईंटला डॉट दिसतोय. आता इथं डॉट आहे फक्त, बरोबर ना, म्हणजे पार्शियल रिफ्लेक्शन झालं, पार्शियल रिफ्रॅक्शन. इथं डॉट पण आहे आणि ॲरो पण आहेत. इथं पण डॉट आणि ॲरो आहेत, इथं फक्त डॉट आहे. नेक्स्ट इथं डॉट आणि ॲरो आहे. याचा अर्थ काय होतो? इथं पार्शियल रिफ्लेक्शन झालं, पार्शियल रिफ्रॅक्शन झालं, म्हणजे आपल्याला इथं कंप्लीट प्लेन पोलराइज लाईट मिळाली नाही. म्हणजे प्लेन पोलराइजचा अर्थ काय? फक्त डॉट तरी मिळायला पाहिजे होते किंवा ॲरोचे लाईन्स मिळायला पाहिजे होत्या, तर त्याला आपण काय म्हणलो असतो? कम्प्लिटली प्लेन पोलराइज. पण या ठिकाणी हे जे सेकंड पार्ट आहे रिफ्रॅक्शन लाईटचं, यात असं लक्षात येते काही पॉईंटला आपल्याला डॉट मिळाले आहेत, तर काही पॉईंटला डॉट आणि ॲरो पण मिळाले आहेत. याचा अर्थ दोन्ही लाईट वेक्टर मिळाले आहेत या पॉईंटला. परत तिथं या पॉईंटला फक्त डॉट आहे, याचा अर्थ सिंगल लाईट वेक्टर किंवा सिंगल प्लेनमध्ये लाईट आहे इथं. म्हणून आपण या ऑल ओव्हर इफेक्टला म्हणतो लाईट इज पार्शली, म्हणजे काही प्रमाणात प्लेन पोलराइज मिळाले आपल्याला, पार्शली प्लेन पोलराइज. येस. आता नेक्स्ट बघा, फॉर अँगल ऑफ इन्सिडन्स रिफ्रॅक्टेड अँड रिफ्लेक्टेड रे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. आपण मगाशी सांगितलं की याच्यामध्ये रिफ्लेक्टेड रे म्हणजे हा आणि हा रिफ्रॅक्टेड रे इथं, या दोघांमधला अँगल किती असतो? 90 डिग्री अँगल असतो. ओके. नेक्स्ट बघा, फ्रॉम फिगर, या फिगरवरून आपण काय सांगू शकतो की अँगल क्यू बी हा अँगल आणि अँगल दिस क्यू आर इज इक्वल टू 90 डिग्री. कारण हे दोन अँगल काय त्या ठिकाणी 90 डिग्रीचे आहेत, बरोबर ना? येस. कारण हे पण माहिती आहे अकॉर्डिंग टू लॉ ऑफ रिफ्लेक्शन, हा जर क्यू बी असेल तर हा पण अँगल किती येतो? क्यू बी येतो. हा 90 आहे, ओके, आणि हा क्यू आर आहे. हे टोटल जे आपण पाहिलं, टोटल जर आपण हे पाहिलं तर टोटल पाहिल्यानंतर आपल्याला माहिती आहे टोटल 180 येणार आहे, 180 डिग्री. त्यातला हा जो पार्ट आहे हा 90 या, मग राहिले किती? हा क्यू बी आणि इकडे क्यू आर राहिला. क्यू बी प्लस क्यू आर किती येईल? 90 येतं, 90 डिग्री. ओके. नेक्स्ट बघा, फ्रॉम लॉ ऑफ रिफ्रॅक्शन वी हॅव, रिफ्रॅक्शनच्या लॉनुसार काय आपल्याला मिळतं? तर आपल्याला हे एक्सप्रेशन किंवा हे माहिती, काय माहिती आपल्याला? साईन आय अपॉन साईन आर इज इक्वल टू काय येतं? μ2 किंवा μ2 अपॉन μ1. याचा अर्थ इथं काय येईल? इथं असेल साईन क्यू बी इज अँगल ऑफ इन्सिडन्स. इथं आय ऐवजी क्यू बी येईल. येस, आपल्याला असं मिळेल, काय मिळेल आपल्याला? साईन क्यू बी इज अपॉन साईन क्यू आर इज इक्वल टू काय येईल? क्यू आर इज इक्वल टू काय येईल? साईन क्यू बी. परत एकदा बघा, साईन क्यू बी अपॉन साईन क्यू आर इज इक्वल टू काय येईल? N2 अपॉन N1. N2 आणि N1 कोण आहेत? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. N1 कोण आहे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. आता यांचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर काय येईल? N1 साईन क्यू बी, यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन N1 साईन क्यू बी इज इक्वल टू N2 साईन क्यू आर, जे की आपण इथं दाखवलेलं आहे बघा. या इक्वेशनमध्ये आपल्याला दिले त्यांनी N1 साईन क्यू बी इक्वल टू N2 साईन क्यू आर. नेक्स्ट, फ्रॉम अबव इक्वेशन, या वरती जे इक्वेशन दिले आपण त्या इक्वेशनवर आपण या इक्वेशनवरून आपण काय घेऊ शकतो? तर क्यू आरची किंमत लिहू शकतो. क्यू आरची किंमत किती येईल याच्यावरनं? तर 90 मायनस क्यू बी.
क्यू आर इज इक्वल टू 90 मायनस क्यू बी येतं. ओके, देन पुट द व्हॅल्यू ऑफ क्यू आर. क्यू आरची व्हॅल्यू पुट केली आहे इक्वेशनमध्ये, तर आपल्याला काय मिळालं, N1 साईन क्यू बी इज इक्वल टू N2 साईन 90 मायनस क्यू बी. ओके, साईन 90 मायनस क्यू बी म्हणजेच कोण येतं, कॉस क्यू बी येतं. 90 मायनस थिटा कॉस थिटा असतं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट स्टेप, साईन क्यू बी आहे असा घेतला आपण. नेक्स्ट N1 जो होता इथं तो आपण तिथं सेकंड साईडला नेला, इथं मल्टिप्लायर आहे. नेक्स्ट साईडला गेला तो डिवाइड होईल. फायनली काय मिळेल आपल्याला, साईन क्यू बी इक्वल टू N2 अपॉन N1 कॉस क्यू बी. ओके, नेक्स्ट कॉस क्यू बी याची साईड बदला. येस, काय मिळेल, साईन क्यू बी अपॉन कॉस क्यू बी, त्यालाच आपण म्हणतो टॅन क्यू बी. टॅन क्यू बी इक्वल टू N2 अपॉन N1. ओके, आणि याच इक्वेशनवरून फायनली आपल्याला मिळतं, जर आपण हा टॅन त्या साईडला नेला तर आपल्याला क्यू बी मिळेल. अँगल ऑफ पोलरायझेशन क्यू बी इक्वल टू टॅन इनवर्स N2 अपॉन N1. दिस इज ब्रिवेस्टर्स लॉ. यालाच आपण ब्रिवेस्टर्स लॉ म्हणतो. यात आपल्याला टॅन्जेंट किंवा अँगल ऑफ पोलरायझेशनची किंमत मिळते. ओके, आता याचे काही एक्झाम्पल्स आपण पाहणार आहे. व्हॉट इज द यूज ऑफ पोलराइज लाईट. पोलराइज लाईटचा यूज काय, तर पहिला यूज सांगितलेला आहे तुम्हाला. पोलराइज लाईट इज यूज इन सनग्लासेस. सनग्लासेसमध्ये यूज करतात. कशासाठी, तर आपल्याला माहिती आहे आपल्याकडे जे आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाहतो, आपल्याकडे जे गॉगल्स असतात किंवा बाकी गाडीच्या ज्या हेडलाईट्स असतात किंवा गाडीच्या ज्या फ्रंट साईडच्या ग्लासेस असतात, त्या ग्लासेस कशाच्या बनलेल्या असतात, पोलराइड्स. आणि पोलराइडचं मेन फंक्शन आहे टू रिमूव्ह द ग्लेअर ऑफ लाईट. लाईटचा जो ग्लेअर असतो, चकाकी असते, ते रिमूव्ह करण्याचं काम कोण करतं, पोलराइड्स करतात. येस, नेक्स्ट दिलेला आहे, इट इज यूज इन लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. हा लिक्विड क्रिस्टल डिस्प्लेमध्ये पण वापरतात कन्सेप्ट पोलरायझेशन ऑफ लाईट. नेक्स्ट, पोलरायझेशन ऑफ रेडिओ अँड मायक्रोवेव्ह सिग्नल. नेक्स्ट दिलेला आहे क्वांटम क्रायटोग्राफी. क्रायटोग्राफीचा अर्थ काय, क्वांटम क्रायटोग्राफी म्हणजे काय, दिस पोलराइज लाईट इज यूज इन ATM, कॉम्प्युटर पासवर्ड और इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. म्हणजे बँकिंग जे क्षेत्र आहे त्यात मॅक्झिमम टाईम्स किंवा आपण बघतो ज्या ठिकाणी लेझर बीम वापरतात त्या ठिकाणी ती पोलराइज लाईट असते. नेक्स्ट, डेकोरेशनमध्येही वापरतात. आणि लास्टला आपल्याला दिलेले 3D इफेक्ट्स. 3D इफेक्ट्समध्ये पोलराइज लाईट यूज केली जाते. अशा प्रकारे या पोलराइज लाईटचे यूज आहेत. म्हणजे आज आपण पाहिलं व्हॉट इज द ब्रिवेस्टर्स लॉ. ब्रिवेस्टर लॉचं स्टेटमेंट काय होतं, द टॅन्जेंट ऑफ पोलरायझिंग अँगल इज इक्वल टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्टिंग मीडियम ॲट विच पार्शियल रिफ्लेक्शन टेक्स प्लेस. ओके, थँक्यू.